शरीरामधलं आपण दुसरं चक्र एकदा परत थोडंसं बघूया. दुसरं चक्र आहे आपलं स्वाधिष्ठान चक्र, सॅक्रल चक्र. जलतत्वाशी संबंधित असलेलं हे चक्र. आणि ह्या चक्राची आदिदेवता आहे ती ब्रह्मदेव आहे, वरुण देव आहे. त्याचबरोबर ह्या चक्राचं जर जलतत्व बिघडलं तर सहसा लेडीजमध्ये रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम रिलेटेड प्रॉब्लेम सुरू होतात. आणि त्याचा चंद्रतत्वाशी संबंध आहे, म्हणजे चंद्रग्रहाशी संबंध आहे. हे जलतत्व जर बिघडलं तर डिरेक्टली आपण म्हणतो एंडोक्राईन ग्लँड म्हणजे हार्मोन्सवर याचा परिणाम होतो. तर म्हणून हे तत्व सांभाळणं पण खूप गरजेचं आहे स्वाधिष्ठान चक्रामधलं. तर स्वाधिष्ठान चक्रामध्ये म्हणजे त्याला आपण सातत्याने त्याला रेकी द्यायला पाहिजे, जलतत्व सांभाळलं पाहिजे, पाणी पित राहिलं पाहिजे, लिक्विड्स घेत राहिले पाहिजे. इतकं हे महत्त्वाचं चक्र आहे स्वाधिष्ठान चक्र. आणि आजकाल आपण बघतोय की मानसिक स्ट्रेस खूप वाढलेला आहे. तर त्यामुळे त्याचा परिणाम होतो तो डायरेक्ट स्वाधिष्ठान चक्रावर. आणि त्यामुळे आजकाल लेडीजला विविध प्रॉब्लेम जास्त यायला लागलेले आहेत रिलेटेड टू कन्सीव्ह होण्यापासनं, किंवा कधी कोणाला पिरियड्स लवकर येत नाही तर मग लवकर येऊन जातात. आणि त्या रिलेटेड मग तुम्हाला चिडचिड होते कारण तुमचं जलतत्व डिस्टर्ब झालेलं असतं. तर म्हणून स्वाधिष्ठान चक्राला पण सांभाळणं खूप गरजेचं आहे. आणि जलतत्व आपण म्हणू शकतो की ते सगळ्या आपल्या पवित्र नद्यांशी संबंधित आहे. म्हणून जलतत्वरूपी सगळ्या पवित्र नद्यांचे आपण आभार मानत असतो. रोज ध्यानामध्ये आपण त्या नद्यांचे आभार मानतो. मग शरीर शुद्धीकरणामधले महत्त्वाचे अवयव जसं की आपली रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहे, त्यातला महत्त्वाचा पार्ट म्हणजे आपल्या दोन्ही किडन्या. आणि त्याचबरोबर आपली एक्सक्रेटरी सिस्टीम, यांचे आपण सतत आभार मानत राहतो. आणि त्या आभारामुळे आपल्याला लक्षात येतं की तिथल्या सूक्ष्म ग्रंथींमध्ये बदल होतो. आणि तो बदल होऊन तिथल्या पेशी जास्त सक्षम चांगल्या रीतीने काम करायला लागतात. आणि आपली शरीर शुद्धीकरणाची जी प्रक्रिया आहे, किंवा आपण म्हणू शकतो मेन्सर्स ज्या येतात आणि त्याची जी प्रक्रिया आहे ती व्यवस्थित व्हायला लागते. आणि नेहमी लक्ष ठेवायचं की आपल्या कुठे इम्बॅलन्स होत नाही आहे ना, म्हणजे आपल्या पिरियड्समध्ये किंवा आपल्या विसर्जन क्रियेमध्ये. कारण आजकाल किडनी स्टोनचे प्रॉब्लेम तर यायलाच लागलेले आहेत. त्याबरोबर आपण बघू शकतो की रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम रिलेटेड पण प्रॉब्लेम्स खूप यायला लागलेले आहेत. किंवा पाईल्सचे त्रास आजकाल तरुण मुलांना मुलींना पण होत आहेत. तर ते पूर्ण आहारशास्त्रच आहे. जर आहारशास्त्र आपण व्यवस्थित ठेवलं नाही तर त्याच्यावर आधारित पृथ्वीतत्व गडबड होते. पृथ्वीतत्वानंतर त्याच्यावर आधारित जे बाकीचे तत्व आहे त्याच्यामध्ये बिघाड व्हायला लागतो. आणि जसं की इथला रंग आपण म्हणू शकतो स्वाधिष्ठान चक्राचा भगव्या रंगाचा आहे तो. म्हणून भगव्या रंगाचे जेव्हा हे तत्व बिघडतं जलतत्व, तेव्हा आपल्या याच्यामध्ये आपण जास्तीत जास्त ऑरेंज कलरचे म्हणजे संत्री तुम्ही घेऊ शकता, पपई तुम्ही घेऊ शकता. आणि त्याचबरोबर ऑरेंज रंगाच्या म्हणजे भगव्या रंगाच्या डाळी तुम्ही तुमच्या आहारामध्ये इन्क्लूड करू शकता, की ज्याद्वारे तुमचं ते स्वाधिष्ठान चक्र व्यवस्थित काम करायला लागतं. आणि इथली आधिदेवता आहे सगळ्या जलदेवता, म्हणजे जलरूपी असलेल्या सगळ्या नद्या. तर त्यांना जेव्हा आपण जलतत्वाचे जेव्हा आपण सारखे आभार मानतो, त्या नद्यांचे आभार मानतो, आणि त्याचा संबंध आहे आपल्या शरीरामधल्या प्रत्येक जलतत्वाशी. आपण जे काही लिक्विड्स घेतो, पाणी घेतो, त्याद्वारे आपण त्यांचे आभार मानतो. त्यामुळे ते जलतत्व व्यवस्थित काम करायला लागते. आणि जी बायकांची मानसिक ओढाताण होते किंवा हार्मोन्सच्या रिलेटेड जे प्रॉब्लेम्स असतात ते सॉल्व्ह व्हायला लागतात फक्त हे जलतत्व सांभाळल्यामुळे. जेव्हा जास्त जलतत्व डिस्टर्ब असेल तेव्हा तुम्ही नारळ पाणी घेऊ शकता की ज्यातनं तुम्हाला न्यूट्रियंट्स मिळतील. मस्त प्लेन वॉटर घेण्यापेक्षा मग तुम्ही बीटचा ज्यूस घेऊ शकता, ऑरेंजचा ज्यूस घेऊ शकता, किंवा पपईचा पण ज्यूस तुम्ही करून घेऊ शकता. तर इतकं असं हे महत्त्वाचं चक्र आहे. आणि याच्यामध्ये आहे, ह्या चक्राच्या रिलेटेड आहेत तुमचे विविध गुणदर्शन. तुमच्यामध्ये बायका असं म्हणण्यात येतं किंवा पुरुष पण रादर
की त्यांच्यामध्ये सर्व गुण संपन्न अशा त्या असतात. प्रत्येक बाई मला असं वाटतं खूप छान तिच्यामध्ये विविध गुण असतात. काहीतरी वेगवेगळं करण्याची कला असते तिच्यामध्ये, सहनशक्ती भरपूर असते आणि त्याचबरोबर कुकिंग ती छान करू शकते, घरातलं मॅनेजमेंट ती व्यवस्थित करू शकते. तर असं ही म्हणजे तिला सगळ्या शक्ती मिळालेल्या आहे बायकांना. रादर पुरुष पण आहेत, त्यांच्यामध्ये वेगवेगळे कलागुण असतात. तर त्यांना सक्षम करण्यासाठी स्वाधिष्ठान चक्राला सक्षम करणं खूप गरजेचं आहे. जेव्हा आपली खूप चिडचिड होत असते किंवा दुसऱ्यांबद्दल आपला मत्सर जेव्हा वाढतो, तेव्हा समजायचे की माझ्या स्वाधिष्ठान चक्राला सक्षम करण्याची खूप गरज आहे. तर स्वाधिष्ठान चक्र नेहमी बायकांमध्ये एकच तो दुर्गुण असतो की जर कोणाची जास्त प्रगती होत असेल तर ते बायकांना कुठेतरी ते त्यांचा इगो हर्ट होतो आणि त्यांना तो प्रॉब्लेम येऊ शकतो. तर म्हणून फक्त सगळ्यांबद्दल चांगला विचार, जर कोणी आपल्यासाठी काही करत असेल तर त्याबद्दल ग्रेटफुल राहायला आपण शिकायचं आणि त्याद्वारे आपलं हे स्वाधिष्ठान चक्र अगदी व्यवस्थित काम करायला लागतं. आणि इथली आधिदेवता आहे ती ब्रह्मदेव आहे. ब्रह्मदेवांची अर्धांगिनी महासरस्वती आहे. ब्रह्मदेवांचे आपण आभार मानतो, महासरस्वती देवींचे आभार मानतो आणि त्याचबरोबर वरुण देवता, ज्यांच्यामुळे पाऊस पडतो त्या वरुण देवतेचे आपण आभार मानतो आणि ज्यांच्यामुळे या पवित्र धरणीमध्ये पृथ्वी तलावर ज्या नद्यांच्या स्वरूपामध्ये सगळ्या जगामध्ये जगभर नद्या आहेत आणि त्यांचे आपण आभार मानतो. आणि ह्या नद्यांचा डिरेक्टली संबंध आहे तो चंद्रग्रहाशी. म्हणून पौर्णिमेच्या दिवशी पाण्याच्या ठिकाणी आपण जात नाही, तिथे भरती येते, ओहोटी सुरुवात असते आणि हे निसर्गाचं आपण म्हणू शकतो एक प्रकारचा हा चमत्कार आहे. त्याप्रमाणे स्थिती होते चंद्राची आणि ती अट्रॅक्ट करते जलतत्वरूपी सगळ्या शक्तींना. तर चंद्रतत्व बायकांसाठी खूप महत्त्वाचं आहे. आपण म्हणू शकतो की चंद्रतत्वाद्वारे म्हणजे इडा नाडीद्वारे, डाव्या नाकपुडीद्वारे आपल्याला शीतलता मिळते शरीरामध्ये. जेव्हा आपली खूप चिडचिड होत असते तेव्हा उजवी नाकपुडी बंद करायची, सूर्य नाडी, डावीनी श्वास घ्यायचा, डावीनी श्वास सोडायचा. ही क्रिया तुम्ही जास्त वेळ करू शकता. एक प्रकारचा आपण प्राणायाम करतो आणि त्याद्वारे आपल्या शरीराला शीतलता मिळते. रात्री झोप येत नसेल तर त्यावेळेस सूर्य नाडी बंद करायची उजव्या बाजूची, डाव्या नाकपुडीनेच श्वास घ्यायचा, डाव्या नाकपुडीनेच श्वास सोडायचा. प्रत्येक बाईला अतिशय महत्त्वाचं असलेलं हे चक्र आणि त्याला शीतलता प्रदान करायची असेल त्यावेळेस डाव्या नाकपुडीने श्वास घ्यायचा, डावीनी सोडायचा. मग चंद्रग्रहाचे खूप आभार मानायचे. घरातली बाई ही मेन पिलर ऑफ द होम असते. ती बाई जर शांत असेल, सहनशीलता ऑलरेडी तिला मिळालेली आहे, शांत असेल तर बरेचसे प्रकार म्हणजे जे वादावादीचे प्रकार असतात ते होत नाहीत आणि थोडक्यामध्ये जो काही घडणारे प्रसंग असतात ते प्रसंग होत नाहीत. वादावादी वाढून अजून पुढचे काही वेगळं त्या वादांना वळण लागण्यापेक्षा सगळ्यांनी आवर्जून आपलं चंद्रतत्व सांभाळावं, म्हणजेच स्वाधिष्ठान चक्र. असं हे महत्त्वपूर्ण असलेलं स्वाधिष्ठान चक्र आणि त्याची आधिदेवता वरुण देव, त्यांचे आभार मानायचे. जेव्हा आपण सातत्याने चंद्रग्रहाचे आभार मानतो, इडा नाडीचे आभार मानतो, तर त्यावेळेस आपल्याला लक्षात येतं की आपले हार्मोन्स पण खूप छान काम करायला लागलेत. आपली चिडचिड कमी होते. आपोआपच आपण तामसी आहार कमी घेतो, आपल्याला खावंसं वाटत नाही तामसी आहार. सात्विक आहाराकडे आपली वृत्ती व्हायला लागते. तर खूप महत्त्वाचा रोल प्ले करतं म्हणजे सात्विक आहार, ज्याच्यावर आहेत तुमचे बाकीचे कोश आणि त्याच्यावर आधारित आहे तुमच्या शरीरामधलं जलतत्व. सातत्याने जेव्हा तुम्ही पाणी प्यायला लागतात तेव्हा तुम्हाला लक्षात येतं की पाणी पिऊन पण बरेचसे तुमचे आजार नाहीसे करू शकता तुम्ही.
म्हणजे पूर्वीच्या काळी असे एवढे दवाखाने वगैरे नव्हते किंवा छोट्या छोट्या गोष्टीला मला नाही वाटत की कोणी सारखे डॉक्टरांकडे जायचे. आजकाल आपण बघतोय की एअरबॉर्न डिसीज खूप आहे, वॉटरबॉर्न पण डिसीज आहेत. तर ते डिसीज कमी करण्यासाठी इम्पॉर्टंट मीडिया जो प्ले करतो तो आहे जलतत्व. तर नेहमी स्वतःला हायड्रेटेड ठेवा, पाणी भरपूर ठेवा आणि आवडत असेल तर नक्की कुठले ज्यूस तुम्ही करून ठेवू शकता, लिंबू सरबत ठेवू शकता. तर ते ज्यूस आवर्जून अनुषापोटी तर नक्की सगळ्यांनी घ्यावे, ज्याच्यामुळे आपण पूर्ण अनुषापोटी असतो रात्रभर. जेव्हा चांगले ज्यूस आपण घेतो, म्हणजे आवळा मध पाणी घेतो, लिंबू पाणी घेतो, तर त्यावेळेस आपले आतली शुद्धीकरण प्रक्रिया अगदी छान व्हायला लागते. आणि तिथला जो वायू आहे तो आहे अपान वायू. त्याचं आधिपत्य करत आहेत श्री हनुमानजी. अपान वायू आणि त्याचा उपप्राण आहे कुर्म. तो अतिशय व्यवस्थित काम करायला लागतो, कारण आपण त्या प्रकारचे आपण शुद्धीकरण प्रक्रिया म्हणून आपण बरोबर तसे ज्यूस घेतो, आवळा ज्यूस घेतो किंवा तुम्ही बीटचा ज्यूस घेऊ शकता. तर त्याद्वारे शुद्धीकरणाची प्रक्रिया खूप छान व्हायला लागते. आणि जेव्हा विसर्जनाची प्रक्रिया व्यवस्थित व्हायला लागते, त्याद्वारे तुमच्या चक्रांमध्ये जागृती येते. तुम्हाला लक्षात येतं की माझ्या एनर्जी लेवल्स खूप छान काम करत आहेत, दिवसभर माझ्या एनर्जी लेवल्स टिकून राहत आहेत आणि एक खूप छान प्रकारची रेकी तुमच्या पूर्ण चक्रांना मिळते. तर म्हणून खूप महत्त्वाचं आहे हे स्वाधिष्ठान चक्र. तर अगदी आवर्जून सगळ्यांनी अनुषापोटी जेव्हा तुम्ही असता सकाळी उठल्यावर, तुम्ही चूळ भरण्यापेक्षा रादर मी म्हणेल की तुम्ही ते पाणी आहे, कोमट पाणी घ्या आणि ब्रश करण्या अगोदर ते पाणी तुम्ही खळखळून चूळ घेऊन ती पिऊन टाका. तुमच्या तोंडामध्ये असे काही तयार होतात बॅक्टेरिया की जे तुमच्या आतल्या पोटामधल्या जे काही इन्फेक्शन्स असतात, छोटे छोटे आपल्या शरीरात जे ॲसिड असतं, तर ते जे तुम्ही पाणी पिता अनुषापोटी, तर ते पाणी पिल्यामुळे ते जंतू पण मरू शकतात. म्हणजे इतकी शक्ती आहे तुमच्या रात्रभर तुम्ही जे झोपता आणि मग तुम्ही जेव्हा ते पाणी पिता, तर त्या पाण्यामध्ये एवढी शक्ती आहे आणि एवढी शक्ती आहे त्या पाण्यामध्ये की तुमचं स्वाधिष्ठान चक्र खूप छान काम करायला लागतं. तर नक्की आवर्जून सगळ्यांनी पाण्याचा इंटेक वाढवायचा. सगळ्यांना मी सांगत असते की तुम्ही नक्की आवर्जून भरपूर पाणी तुमच्या आहारामध्ये घ्या. तुम्हाला लक्षात राहत नसेल तर तुम्ही हे करू शकता. नमस्कार दादा, आत्ताच मी सुरू केलेलं आहे स्वाधिष्ठान चक्राची माहिती मी सांगत आहे. शरीरामधलं दुसरं महत्त्वाचं चक्र जलतत्वाशी जे संबंधित आहे त्याची माहिती आपण घेत आहोत. जलतत्व म्हणजे चंद्रतत्व, चंद्रग्रहाशी जे संबंधित आहे त्याच्याबद्दल आपण माहिती घेतोय. जेव्हा आपली खूप चिडचिड होत असते तेव्हा आवर्जून आपण आपला पाण्याचा इंटेक वाढवायचा आहे. अनुषापोटी पाणी पिण्याचे फायदे खूप आहेत. ब्रश न करता सगळ्यांनी नक्की पाणी प्या आणि त्याद्वारे तुम्हाला जाणवेल की बरेचसे आजार आपले कमी होतात. ॲसिड असतं, ॲसिड न्यूट्रलाइज होतं. जेव्हा ॲसिड न्यूट्रलाइज होतं तेव्हा बऱ्याचशा पुढे त्याचं हायपर ॲसिडिटीमध्ये त्याचं रूपांतरच होत नाही. बऱ्याच लोकांना, म्हणजे बऱ्याच जणांना सवय असते की ब्रश झाल्यानंतर इमिजिएटली ते काय घेतात तर चहा घेतात. तर मी सगळ्यांना अगदी माझी विनंती आहे की चहाच्या ऐवजी तुम्ही चहा नंतर घ्या हवं तर, पण आधी आवर्जून तुम्ही लिंबू पाणी मध घ्या. नुसतं प्लेन वॉटर कोमट पाणी प्या किंवा तुम्ही आवळा पाणी घेऊ शकता, आवळा आणि मध पाणी घेऊ शकता. कोकोनट वॉटर तुम्ही पिऊ शकता किंवा तुम्ही अजून काही म्हणजे तुळस वगैरे घालून असं पाणी पिऊ शकता.
ते तुमच्या शरीरावर डिपेंड आहे की प्रत्येकाच्या शरीराला काय चालतं. पण नेहमी आपल्या चक्रांची खूप काळजी घ्यायची आणि त्यातलं महत्त्वाचं चक्र आहे स्वाधिष्ठान चक्र. पाणी आपल्याला सतत लागत असतं पाणी, आणि आपण खूप भाग्यवान आहोत की आपल्या देशामध्ये आपल्याला मुबलक प्रमाणामध्ये पाणी आहे. जेव्हा आपण फॉरेनमध्ये जातो तर तेव्हा कोल्ड्रिंक जास्त स्वस्त आहेत पिण्याच्या पाण्यापेक्षा. तर नक्की सगळ्यांनी आवर्जून आपल्या पाण्याचा इंटेक वाढवा. अर्धे अधिक आजार तुमचे तिथेच बरे होऊन जातात. तुम्हाला लागतच नाही, डॉक्टरांकडे जाण्याची गरजच पडत नाही. आणि जसं मी म्हटलं की शीतलता मिळते स्वाधिष्ठान चक्रावर जेव्हा आपण रेकी घेतो. चंद्रतत्वाचे, चंद्रग्रहाचे आपण आभार मानतो. चंद्रग्रहाचे आभार मानल्यामुळे आपल्या पूर्ण त्या तिथल्या स्वाधिष्ठान चक्रामधल्या सूक्ष्म अवयवांना रेकी मिळते. चंद्रग्रहाचे आशीर्वाद मिळतात. तर असं आहे हे महत्त्वाचं स्वाधिष्ठान चक्र. आणि नक्की सगळ्यांनी आपल्या स्वाधिष्ठान चक्राची खूप काळजी घ्या आणि आपल्या स्वाधिष्ठान चक्राला सक्षम ठेवा. किडनी इन्फेक्शन्स होत नाहीत आपल्याला, मग हार्मोन्सचे प्रॉब्लेम होत नाही. बायकांची सहसा चिडचिड होत नाही किंवा पुरुषांची पण होत नाही, किंवा दुसऱ्या बायकांबद्दल असलेली असूया, मत्सर आपल्याला वाटत नाही. लेट गो करण्याची आपली वृत्ती वाढते की जे काही घडतंय ते जसं चाललंय तसं छान आहे, आणि दुसऱ्यांना आपण ॲप्रिशिएट करायला लागतो. आपल्या मिळालेल्या ब्लेसिंगचे आपण खूप आभार मानायला लागतो जेव्हा आपलं स्वाधिष्ठान चक्र छान काम करायला लागतं. आणि आपल्यामध्ये जे विविध गुण आहेत त्यांना चालना मिळायला लागते. म्हणून आपल्यामध्ये असलेल्या चांगल्या गुणांचा नक्की सगळ्यांनी शोध घ्या की मी काय बेस्ट करू शकते. मला वाटतं प्रत्येक स्त्री, प्रत्येक पुरुष युनिक आहे. प्रत्येकामध्ये काहीतरी वेगळ्या चांगल्या गोष्टी आहेत. आपल्या चांगल्या गोष्टींकडे आपण लक्ष द्यायचं आहे, आणि त्याद्वारे आपल्याला लक्षात येतं की आपल्याला वेळ पण मिळणार नाही की दुसऱ्यांचं काय चाललं आहे काय नाही हा बघण्याचा. आपण आपल्यामध्येच रमायला लागतो. आपल्याला आपलं जग खूप सुंदर वाटायला लागतं. आपल्याला आपल्या घरावर आपण प्रेम करायला लागतो, आपल्या शरीरावर प्रेम करायला लागतो. ह्या सृष्टीमधील प्रत्येक गोष्टीवरचे आपले प्रेम वाढते जेव्हा स्वाधिष्ठान चक्र छान काम करायला लागते. कारण आधिदेवता जरी ब्रह्मदेव असली तरी त्यांची अर्धांगिनी आहे महासरस्वती देवी. आणि बघा, महासरस्वती देवी म्हणजे जी वीणा धरून बसलेली आहे, जिच्याद्वारे तुमच्यामध्ये असलेले गुण, एक गाण्याचा गुण असू शकतो किंवा विविध तुमच्यामध्ये असलेल्या कला. तर म्हणून विद्येची देवता महासरस्वती देवींचे तुम्हाला भरपूर आशीर्वाद मिळायला लागतात जेव्हा तुम्ही ह्या चक्रावर सातत्याने रेकी घेता आणि जलतत्वाचे आभार मानता. थँक्यू सो मच टू एव्हरीवन. तुम्हाला आता यातल्या काही शंका असतील तर तुम्ही विचारू शकता. मला पण छान वाटेल तुमच्या शंकांचं काही निरसन असेल तर ते करायचं असेल तर. तर कोणी उशिरा जॉईन झालेले आहेत तर नक्की तुम्ही विचारा की तुम्हाला काही वाटतंय का ह्या चक्राविषयी. मास्टर स्नेहल आहे, म्हणजे जिचे छान उत्साहात आता क्लासेस सुरू झालेले आहे, तर तुला नक्कीच हे युजफुल होईल स्वाधिष्ठान चक्राची माहिती. आणि जे अपकमिंग पुढचे मास्टर आहेत, जे पुढे तयार होत आहेत, तर त्यांना पण ही माहिती खूप उपयोगाची आहे. रेकॉर्डिंग मी नक्कीच टाकणारच आहे एडिटिंग करून, पण तरी तुम्हाला काही वाटत असेल तर नक्की तुम्ही विचारा. तुम्हाला आता एक लक्षात आलं का की आपल्याला जे आजारपण पण होतात किडनीच्या रिलेटेड, रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमच्या रिलेटेड, त्या चक्रामध्ये असलेला अपान वायू जो विसर्जन क्रियेशी संबंधित आहे. विसर्जन क्रिया आपली कधीही डिस्टर्ब होऊ द्यायची नाही किंवा मेन्सस डिस्टर्ब नाही होऊ द्यायचे. तर ते डिस्टर्ब झाले की अल्टिमेटली बाकीचे आजार सुरू होतात, हार्मोन्स रिलेटेड प्रॉब्लेम सुरू होतात. मग एंडोक्राईन ग्लँड पण तुमची व्यवस्थित काम करत नाही, आणि त्याच्यावर आधारित आहे तुमच्या पिनियल ग्लँड.
किंवा पिट्युटरी ग्लँड, टाळूच्या ठिकाणी असलेल्या आणि आज्ञाचक्राच्या ठिकाणी असलेल्या ह्या ग्रंथी, त्यांचं पण काम खूप छान व्हायला लागतं. म्हणून आजपासून सगळ्यांनी ठरवायचं आहे की मी पाणी भरपूर पिणार आहे आणि त्याचबरोबर शांत राहायचं. कुठल्याच गोष्टीचा अतिरेक नाही होऊ द्यायचा. कुठे वाद होणार असेल तर त्या ठिकाणी आपण शांत राहायचं. असं मनाशीच ठरवायचं की नाही, माझ्या चक्राला मी डिस्टर्ब नाही करणार आहे. ज्या वादावादीमुळे कुठे माझे चक्र डिस्टर्ब होत असतील तर त्या ठिकाणी आय विल कीप माय सेल्फ सायलेंट. म्हणून सगळ्यांनी त्या ठिकाणी शांत राहायचं आहे. तर त्यावेळेस तुमच्या ऊर्जेमध्ये वाढ होत असते. समोरच्या व्यक्तीचं मी असं तुम्हाला म्हणणार नाही की दरवेळेस ऐकून घ्या, पण शांततेत ती गोष्ट तुम्ही जर शांत राहिला तर अर्ध्या अधिक गोष्टी तिथेच सॉल्व्ह होतात. शांत राहायचं आणि मग जेव्हा योग्य ठिकाणी ती गोष्ट आपल्याला समजावून सांगता आली पाहिजे. म्हणजे मला असं वाटतं आयुष्यामध्ये मग प्रॉब्लेम्स राहणारच नाही. तर खूप ठिकाणी आजकाल वादावादीचं कारण म्हणजे नवीन नवीन लग्न झालेले जोडपे आपण बघतो, तर वादावादीचे कारण असतं तो असा बोलला मग मी का शांत राहू, याच्यामध्येच वादावादी जास्त वाढतात आणि ते भांडण असतं छोटंसं पण ते विकोपाला जाते. तर ते विकोपाला जाण्या अगोदर तिथल्या तिथे कसं सॉल्व्ह होईल ते बघायचे. आणि अशा वेळेस मी सगळ्यांना सांगते की शांत राहा. शांत राहिल्यामुळे बऱ्याचशा गोष्टी सॉल्व्ह होतात. तर इतकं महत्त्वाचं आहे आपलं स्वाधिष्ठान चक्र आणि त्याला सक्षम ठेवण्याची गरज ही आपल्या हातामध्येच आहे. तर कोणाला काही विचारायचं आहे का आता? नाही तर मी नेक्स्ट चक्राला जाणार. तुम्ही विचारायचं असेल तर अनम्यूट होऊन प्लीज विचारा. ऋतुजा, तुला काही वाटतंय का? हां, ताई मला ना ॲक्च्युली बरं नव्हतं. मला थ्रोट इन्फेक्शन वगैरे झालेलं. तर 3-4 दिवस झाले. पण मी मेडिटेशन करायला बसते ना, मला म्हणजे असं हे नाही होत, एनर्जी नाही राहत. तर जस्ट मी डोळे बंद करून बसते मेडिटेशनला. तसं चालतं का? हो, चालतं ऋतुजा, काहीच हरकत नाही आहे. फक्त तुझं कॉन्सन्ट्रेशन असणं गरजेचं आहे, म्हणजे त्या त्या चक्रावर आणि त्या त्या ऑर्गन्सवर. बाकी काहीच प्रॉब्लेम नाही आहे. मग तुला एक लक्षात आलं आहे का की तुझी आधीची मनस्थिती आणि आत्ताची मनस्थिती याच्यामध्ये खूप फरक पडला आहे. लेट गो करण्याची तुझी शक्ती म्हणजे वाढली आहे का वृत्ती? हो. आहे त्या परिस्थितीमध्ये आपल्याला मार्ग सापडायला लागतात आणि आपण त्या क्षणाला जेव्हा वाद होत असतात तेव्हा आपण शांत राहिलो तर आपली सहनशक्ती खूप वाढते. तर नेहमी हा सातत्याने विचार करायचा की नाही, मला ह्या वैश्विक शक्तीचे आशीर्वाद मिळत आहेत, त्यामुळे माझ्या चक्रांना सक्षम ठेवण्यासाठी मी कुठेही चिडचिड करणार नाही आहे. अजून कोणाला विचारायचं आहे का काही? कोणाला युट्रस रिलेटेड म्हणजे रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम रिलेटेड काही प्रॉब्लेम्स असतील, हार्मोन्स रिलेटेड काही प्रॉब्लेम असतील, तर ते नक्कीच तुमचे आता सुटायला लागलेले आहेत. तुम्ही सातत्याने रेकी घेत आहात. तर त्याच्यामध्ये कोणाला बदल जाणवला आहे का? कोणी सांगू शकेल का की आधी तुम्हाला जसं ब्लिडिंगचा त्रास खूप होत असेल तर तो कमी झाला असेल, चिडचिड तुमची जास्त होत असेल तर ती नक्कीच तुमची कमी झाली असेल. कोणाला सांगायचं असेल तर फक्त अनम्यूट होऊन सांगा. नसेल सांगायचं तर आपण पुढच्या चक्राकडे वळूया. अनम्यूट करा कल्पनाताई तुम्ही. चिडचिड होत होती, म्हणजे बरीच व्हायची मला. आता मी ते पडलंय, कोणी काय समोरवाला
बोलतो तरी मी निघून ये आणि room मध्ये ताई तुमचा आवाज क्लिअर नाहीये. पण नाही. ताई तुमचा आवाज क्लिअर नाहीये. तुम्ही जिथे रेंज येत असेल ना. तशी खूप वेळेला मी ट्राय केलं. ऐकतोय का? आवाज व्यवस्थित येत नाही तुमचा क्लिअर. तुम्ही जर खिडकीजवळ अशा कुठे बसल्या तर आवाज येईल. हा आवाज नाही येत व्यवस्थित ताई. कुठेतरी रेंज हा वायफाय जवळ जाऊन बोला किंवा जवळच आहे. खिडकीजवळ आहात का? बरं मोठ्यांदा बोला मग जरासं. हा मोठ्यांदा बोला. खिडकीजवळच मी आता बसले. हा मग मोठ्यांदा बोला. हा मोठ्यांदा. माझा मी म्यूट करते. हा येते का आता? हा आता येतंय. आता मोठ्यांदा बोला तुम्ही. हा 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 पहिल्यांदा कसं मी रेकी घेतली होती पण ते काही एवढं म्हणजे मी रेग्युलर काही करत नव्हते. आता तुमची रेकी घेतल्यामुळे मी तुमची रेकी तुम्ही मला रोज हिलिंग देताय त्याच्याने पहिली मला चिडचिड व्हायची पण आता मला बराच फरक पडलाय. त्यामुळे मी आता काही म्हणजे बघतही नाही. चिडचिड जरी झाली तरी गपचूप घरात येऊन रूममध्ये आपली चुपचाप शांत बसते. त्यामध्ये वादविवाद होण्याचा विषय पण येत नाही आता काही आणि शांतपणाने बसून घेते. मग त्या रेकीने मला बराच फायदा झालेला आहे. खूप छान कल्पना ताई. शांत राहिल्याने बऱ्याचशा गोष्टी सॉल्व्ह होतात. तर रेकीचे आशीर्वाद आपल्याला मिळायला लागतात जेव्हा आपण तिचे मनापासनं तिचे रोज ध्यान करतो, धारणा करतो. तर त्यावेळेस आपल्याला तिचे आशीर्वाद मिळायला लागतात त्या शक्तीचे. तर अशी ही छान अशी शक्ती आहे, मंगलकारी शक्ती आहे, जिच्यामुळे आपली आंतरिक ऊर्जा वाढते, सहन करण्याची शक्ती वाढते आणि जिथे वाद होत नाही त्या घरामध्ये वातावरण खूप छान राहतं. आणि मी अजिबात म्हणणार नाही की प्रत्येक वेळेस तुम्ही शांत राहायला पाहिजे, पण शांत राहिल्यामुळे आपल्या घराची शांतता राहते आणि ज्या ठिकाणी वास्तूमध्ये शांतता असते त्या ठिकाणी बाकी चांगल्या गोष्टींचा वास असतो असं आपण म्हणतो. तर ह्या चक्राची माहिती इथे झालेली आहे, स्वाधिष्ठान चक्राची. कोणाला विचारायचं असेल तर विचारा, नाही तर आपण पुढच्या चक्राकडे वळूया. कोणाचा हँड रेज नाही आहे म्हणजे आपण पुढच्या चक्राकडे वळूया.